सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 11 मध्ये आज आपण समास 8वा शिकणार आहोत. या 8व्या समासाचं नाव आहे अंतरात्मा विवरण. अंतरात्मा विवरण. अंतरात्मा त्यामध्ये 2 शब्द आहेत, अंतर आणि आत्मा. अंतर शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ होतो आत. अंतर म्हणजे आत. मराठीमध्ये पण शब्द आहे अंतर, पण त्याचा अर्थ तिकडे वेगळा आहे. संस्कृत अंतरचा अर्थ आहे आत, म्हणून अंतरात्माचा अर्थ आहे आतमध्ये असलेला आत्मा. याचं स्वामीजींनी या समासातून विवरण केलेलं आहे, महत्त्व सांगितलेलं आहे. परमात्मा वस्तूचा विचार करताना स्वामीजींनी 3 पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे आपल्या सर्वांच्या देहामध्ये वास करणारा म्हणजे राहणारा जो आहे त्याला आत्मा म्हणतात. आपल्या देहामध्ये वास करणारा तो आत्मा. दुसरी पायरी म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये, या चराचर विश्वामध्ये अंतर्यामीपणे राहणारा तो अंतरात्मा. आणि तिसरी पायरी म्हणजे विश्वाला पुरून उरणारा तो परमात्मा. विश्वाला पुरून उरणारा जो आहे तो परमात्मा. या जरी 3 पायऱ्या असल्या, स्वामीजींच्या मते परमात्मा वस्तूच्या या 3 पायऱ्या असल्या तरी स्वरूपाच्या दृष्टीने त्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव नाही. आता प्रत्येकाची अनुभूती, त्याची व्यापकता कमी जास्त असते इतकेच, बाकी कोणताही भेदभाव नाही आहे. माणूस देहाच्या साहाय्याने, शरीराच्या मदतीने इंद्रिय सुख भोगतो. इंद्रियांचं सुख, आनंद भोगतो शरीराच्या साहाय्याने. परंतु देहाला चालवणाऱ्या आत्म्याला मात्र तो चुकतो, म्हणजे तो आत्म्याला विसरतो, आणि हेच त्याचे अज्ञान होय. या विश्वामध्ये अक्षरशः असंख्य जीव प्राणी आहेत. त्यांची गणनाच नाही, अगणित आहेत, मोजता येणार नाहीत. या सगळ्यांच्या अंतर्यामी राहून अंतरात्मा सर्वांना चालवतो. काही ठिकाणी तो अंतरात्मा गुप्त असतो, तर काही ठिकाणी तो अंतरात्मा प्रकटपणे दिसतो. आणि एवढेच नाही, तर तो अंतरात्मा सगळ्यांना पुरून शिल्लक उरतो. तो सर्व देवांचाही देव आहे, सगळ्या विश्वाचा चालक, मालक, पालक आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्याचे ज्ञान करून घ्यावे. सर्वाघटी वास करणारा अंतरात्मा, हा अंतरात्मा सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे, सर्वांच्या शरीरात आहे, सर्वाघटी आहे, पण आपण त्याला ओळखत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामधून देखील सांगतात, सर्वाघटी राम देहादेही एक. सर्वांच्या देहामध्ये एक रामच आहे. स्वामीजी पण ते सांगतात, सर्वाघटी वास करणारा असा अंतरात्मा आहे. त्याला ओळखला की माणूस स्वतः विश्वव्यापी बनतो, कारण अंतरात्माच विश्वव्यापी आहे. मग त्याची ओळख झाली मनुष्याला की मनुष्य देखील स्वतः विश्वव्यापी बनतो. वास्तविक मनुष्य अपूर्ण आहे,
तर अंतरात्मा पूर्ण आहे. म्हणून माणूसपणाने राहिल्यामुळे आपल्याला अंतरात्म्याचे संपूर्ण ज्ञान होत नाही. आपण माणूसपणाच्या पातळीवर असल्याकारणाने आपल्याला अंतरात्म्याचे पूर्ण ज्ञान होत नाही. त्याच्याबद्दल कितीही ऐकले, कितीही पाहिले तरी एवढे तेवढे कळते. म्हणून अंतरात्म्याचे संपूर्ण ज्ञान होण्यासाठी त्याच्याशी समरस होऊन तदाकार म्हणजे एकरूप बनावे लागते. याकरिता प्रथम दृश्य विश्वाचे विवरण करण्यास आरंभ करावा. हे जे आपण दृश्य विश्व पाहतो ते दृश्य विश्वाचे विवरण करण्यासाठी सुरुवात करावी. तत्वाने तत्वाचा निराश होतो आणि देहबुद्धी जळून जाते, म्हणजे नष्ट होते. आणि देहबुद्धी नष्ट झाल्यानंतर मग अंतरात्म्याचे अखंड चिंतन करावे. चिंतन करता करता त्याच्याशी तादात्म्य पावले जाते. विभक्तपणा जाऊन भक्तपणा येतो. आपण अंतरात्म्यापासून विभक्त आहोत, पण आपण जर त्याचं चिंतन केलं, अखंड चिंतन केलं, तर चिंतन करता करता त्याच्याशी तादात्म्य पावले जातो आणि विभक्तपणा जाऊन भक्तपण येते आणि आपल्या जीवनाची सार्थकता होते. आपले जीवन धन्य होते. श्री समर्थ माऊली सांगतात की चराचर सृष्टीला अंतर्यामीपणाने चालवणारा अंतरात्मा हाच खरा देव आहे, ईश्वर आहे. आपण त्याला ईश्वर म्हणतो, देव म्हणतो, पण तोच सर्व चराचर सृष्टीला अंतर्यामीपणाने म्हणजे आतमध्ये राहून, प्रत्येकाच्या आतमध्ये राहून तो चालवतो आहे. मनुष्याने त्याचे ज्ञान करून घ्यावे. तसेच सर्व देवांचा मालक असा जो अंतरात्मा आहे तो सर्व घटनांचा कर्ता आहे. अंतरात्मा हा सर्व देवांचा मालक आहे, तो सर्व घटनांचा कर्ता आहे. त्याच्याविषयी मनुष्याने जाणून घेण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी करावा. अंतरात्म्याशिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही. अगदी झाडाचे पानसुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराजसुद्धा वर्णन करतात, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. किंवा दुसरा एक अभंगात म्हणतात, कोण बोलविते हरिवीण. आपण ज्या सर्व क्रिया करतो ते क्रिया हरीशिवाय कोण करतो, भगवंताशिवाय कोण करतो, तोच आपल्या आतमध्ये राहून सर्व क्रिया करतो आहे. त्याची सर्वांवर सत्ता आहे. त्याच्यापासून मिळणाऱ्या चेतनेनेच संपूर्ण त्रैलोक्य हालचाल करते. देव, दानव, मानव, चार खाणी, चार वाणी, परापश्यंती, मध्यमा वैखरी, या सर्वांचा तो प्रवर्तक अंतरात्माच आहे. सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये तोच वास करतो, म्हणजे तोच राहतो आहे आणि त्यांना निरनिराळ्या तऱ्हेने वागायला प्रेरणा देतो. साऱ्या विश्वामध्ये आढळणारे त्याचे कर्तृत्व कोणालाही संपूर्णपणे सांगता येणारच नाही. असा जो गुप्त मालक आहे त्याला ईश्वर म्हणतात. त्या ईश्वराच्या सत्तेमुळे लोक ऐश्वर्य भोगतात, वैभव भोगतात. अशा अंतरात्म्याचे ज्ञान ज्याला होते तो स्वतः विश्वव्यापी, विश्वंभर बनतो. मग समाधी आणि सहस्थिती यांचे काही महत्त्वच उरत नाही. एकदा अंतरात्मेला जाणले की मनुष्य विश्वव्यापी बनतो आणि मग त्याला समाधीची किंवा सहस्थितीची महत्त्वच राहत नाही. ईश्वराशी तदाकार होण्याची स्थिती इतर सर्व अवस्थांच्या मानाने फार पलीकडची असते. अंतरात्म्याला जाणायचे आहे. आत्ता आपण ऐकलं, समर्थ म्हणतात अंतरात्म्याचे ज्ञान करून घ्यावे, त्याला जाणावे. जर त्याला जाणायचे असेल तर वेगळे राहून जाणता येणे शक्य नाही. कारण
वेगळेपणा म्हणजे अपूर्णपणा. अपूर्णाला पूर्णाचे ज्ञान असणे अशक्यच आहे. म्हणून आत्मचिंतन करून ईश्वरामध्ये मिसळून जावे. विभक्तपणाने, वेगळेपणाने शिल्लक उरूच नये. या सगळ्या दृश्य विश्वाचे विवरण करीत गेल्याने अंतरात्म्याचे रहस्य आपोआपच उलगडते. एकाएकी अगदी अचानकपणे प्रचंड लाभ आपल्या हाती येतो आणि त्यासाठी निराळे श्रम करावे लागत नाही. बुद्धीच्या बळावर अंतरात्म्याचे ज्ञान करून घेणे कोणालाही शक्य नाही. म्हणजे अंतरात्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी बुद्धी कामाला येत नाही. त्याचे ज्ञान होण्यासाठी बुद्धीने धडपडणाऱ्यांना त्याचे एवढे तेवढे ज्ञान होते, मामूली ज्ञान होते. आणि विशेष म्हणजे ज्यांना असे ज्ञान होते, मामूली ज्ञान, त्यावरच ते समाधान मानतात. अल्प स्वल्प ज्ञानाने अंतरात्म्याचे जे किंचित दर्शन झालेले असते ते वारंवार पुन्हा पुन्हा घ्यावे. त्याचे पुन्हा पुन्हा विवरण करावे. त्याच्याबद्दल वाचलेले पुन्हा पुन्हा वाचावे. अंतरात्मा हा केवढा आणि कसा आहे, त्याला जो पाहतो त्याची काय अवस्था होते याबद्दल जो सांगतो ते अपुरे असते. कारण जेवढे पाहिलेले आणि ऐकलेले असते तेवढे ज्ञान तो सांगतो. माणसाने कितीही ऐकले आणि कितीही पाहिले तरी अंतरात्म्याचे संपूर्ण वर्णन करण्यास ते पुरेसे पडत नाही. बिचारा देहधारी माणूस अनंत व अपार अंतरात्म्याला संपूर्णपणे जाणणे शक्य नसते. कारण मनुष्य अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्ण आकलन करू शकत नाही. अपूर्ण पूर्णाला समजू शकत नाही. याचे कारण असे की मनुष्य पूर्णाचे अखंड चिंतन करीतच नाही, अंतरात्म्याचे चिंतनच करीत नाही. अखंड चिंतन केल्याने मनुष्य अखेर देवाहून वेगळेपणाने उरतच नाही. मग त्यावेळेला त्याला भक्त म्हणता येईल. कारण तो देवापेक्षा वेगळा राहिला नाही, तो विभक्त राहिला नाही. पण हे कधी जमणार, कधी होणार? अंतरात्म्याचे अखंड चिंतन करी गेल्याने देवाहून वेगळेपणा उरत नाही. देवाशी वेगळेपण नसावे म्हणजेच मग भक्त म्हणून घेणे शोभते. देवाशी तादात्म्य साधले नाही तर खटाटोप केल्याचे श्रम व्यर्थ जातात. मग मूर्ख आणि शहाणे दोघेही दीनवाणे जीवन जगतात. एक माणूस घर पाहून गेला. स्वामीजी उदाहरण देतात, दृष्टांत देतात. मूर्ख आणि शहाणे दोघेही दीनवाणे जीवन कसे जगतात? जर अंतरात्म्याला जाणलं नाही तर त्यांची अवस्था काय होते? एक माणूस घर पाहून गेला, पण त्याने घर मालकाला पाहिले नाही, ओळखलेही नाही. दुसरा एक माणूस एका राज्यामधून आला, पण येथील राजा कोण याची साधी चौकशी त्याने केली नाही. हे जसे घडते ना, त्याचप्रमाणे मनुष्य देहाच्या संगतीने इंद्रियांचे सुख भोगतो. आपण जे काही सुख अनुभवतो, सुखाचा उपभोग घेतो, ते या शरीराच्या माध्यमातून घेतो, देहाच्या संगतीमुळे घेतो. जन्मभर आपण देहाच्या संगतीने मिरवतो, पण जो अंतरात्मा देहाला चालवतो त्याला माणूस जाणत नाही. एवढंच नाही तर जाणून घेण्याचे प्रयत्नही करीत नाही. हे एक मोठे नवलच आहे नाही? अशा रीतीने लोक विवेकहीन असूनही स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. एकंदरीत ज्याला जशी जगण्याची सवय लागते तसे तो जीवन जगतो. ज्याला आपले अंतरंग सांभाळता येत नाही
तो मूर्ख होय. म्हणून माणसाने शहाणपण शिकावे असे म्हणतात. परंतु शहाण्याकडे पाहावे तर ते देखील अंतरंगाचे ज्ञान नसल्याने दीनवाणे झालेले असतात, म्हणजे ते देखील मूर्खच असतात. याचा अर्थ असा की व्यवहारामध्ये आपण मूर्ख व शहाणे असा भेद करतो, परंतु दोघांनाही स्वतःच्या अंतरंगाचे ज्ञान नसल्याने परमार्थदृष्ट्या दोघेही अज्ञानीच आहेत. समजा एखाद्याच्या घरात संपत्ती ठेवली आहे, पण तो संपत्ती आहे हे विसरला आणि मग संपत्तीसाठी दारोदार हिंडू लागला. अज्ञानी माणसाची अवस्था अशीच होते. स्वतःच्या अंतर्यामी असणारा ईश्वर त्याला कळत नाही, तो त्याला बाहेर शोधायला जातो. एका मराठी गीतकाराने म्हटल्याप्रमाणे ते गीत आपल्या सर्वांच्या परिचितही आहे. ते गीत असं आहे: शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, अशी आपली अवस्था होऊन जाते. स्वतःच्या अंतर्यामी असणारा ईश्वर आपल्याला कळत नाही आणि आपण तो शोधायला बाहेर जातो. माणसाच्या अंतर्यामी असणारा अंतरात्मा अनंत व अपार आहे. त्याला वृत्ती ज्ञानाने पाहणे शक्य नसते. त्यासाठी आपला मीपणा विरावा लागतो. विरावा लागतो म्हणजे नष्ट व्हावा लागतो. विवेकाने देहबुद्धी झडावी लागते. देहबुद्धी नष्ट व्हावी लागते. स्वामीजी सांगतात, अनंत अंतरात्म्याचे ध्यान करणारा या जगात कोणीही नाही. अंतरात्मा कसा आहे? अनंत आहे आणि त्याचे ध्यान करणारा या जगात कोणीही नाही. मनुष्याची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. एकदेशी म्हणजे मनुष्य जो आहे तो एका वेळेला एका ठिकाणी राहून तिथल्या गोष्टी जाणू शकतो. इतर ठिकाणी काय चाललेलं आहे ते त्याला जाणता येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, मनुष्याची जाणण्याची वृत्ती एकदेशी आहे. तिची झेप म्हणजे वृत्तीची झेप दृश्यापर्यंत मर्यादित आहे. अशा स्थलकालांनी मर्यादित असणाऱ्या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचे ध्यान करण्याइतकी पुरी पडत नाही. आपण अंतरात्म्याचे ध्यान का करू शकत नाही? त्याचं कारण शोधून काढलं समर्थांनी आणि ते कारण आपल्याला सांगितलेलं आहे की स्थलकालांनी मर्यादित असणाऱ्या आपल्या वृत्तीची चपळता अंतरात्म्याचे ध्यान करू शकत नाही. या चराचर विश्वामध्ये जीव प्राणी नुसते गर्दी करून आहे. त्यांची खूप गर्दी झालेली आहे. त्यांची रूपे व भाषा नाना प्रकारची आहे. मनुष्याला भाषा आहे असं नाही, पशूंना पक्ष्यांना देखील भाषा आहे, फक्त आपल्याला ती कळत नाही. हा एवढा फरक आहे. बाकी सर्वांना भाषा आहे. जर आपण लहानपणीच्या कथा ऐकल्या असतील तर काही कथेत सांगितलेलं असतं की झाडाखाली बसलेला असेल प्रधान आणि त्या झाड पक्षी असतील तर ते पक्षी जे बोलतात ते त्या प्रधानाला कळतं. सांगण्याचं तात्पर्य काय की जेवढे जीव प्राणी आहेत त्या सर्वांची रूपे आहेत, त्या सर्वांच्या भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. पृथ्वीच्या पोटात आणि पाषाणात देखील, पृथ्वीच्या पोटात आणि दगडात देखील असे कितीतरी प्राणी आहेत. या सर्वांमध्ये अंतरात्मा पूर्णपणे भरून पुन्हा उरलेला आहे. अनेकांमध्ये एकच एक अंतरात्मा नटला आहे. सर्वांमध्ये तोच विलसतो आहे. आता काही ठिकाणी तो गुप्त असतो तर काही ठिकाणी तो प्रगटपणे दिसतो. आपण जोपर्यंत अशाश्वत मायेमध्ये आहोत तोपर्यंत
शाश्वत ब्रह्मवस्तू आपल्या हस्तगत होणार नाही हे आपण प्रत्यक्ष अनुभवाने ओळखावे. जे अशाश्वत आहे ते शाश्वत परब्रह्म खास नव्हे. अशाश्वत काय आहे? ऐकलं आपण आत्ता. माया ही अशाश्वत आहे, विनाशी आहे, कायम टिकणारी नाही. आणि म्हणून जे अशाश्वत आहे ते शाश्वत परब्रह्म खास नाहीच. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा जेव्हा निराश होतो तेव्हा देहबुद्धी क्षय पावते आणि त्यानंतर मग देहबुद्धीचा क्षय झाल्यानंतर मग चोहीकडे एक निर्मल, निश्चल आणि निरंजन ब्रह्म अनुभवाला येते. विवेकाचा जो मार्ग आहे त्यामध्ये मी कोण आहे, मी कोठून आलो आहे आणि मी कसा आहे हे प्रश्न सोडवावे लागतात. या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतात. जो मनुष्य स्वतः विवेकाने कच्चा आहे, ज्या मनुष्याकडे विवेक नाही, सारासार विचार नाही, त्याला हे कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, भल्या माणसाने, शहाण्या माणसाने विवेकाची कास धरावी. विवेक आपल्या अंगी बाणावा. विवेकाची का धरायची याचा अर्थ विवेकाचा स्वीकार करायचा. आणि तरुण जाण्यास कठीण असलेला हा भवसागर म्हणजे संसार तरुण जावा. विवेकाच्या आधारे मनुष्याने तरुण जाण्याकरता कठीण असलेला हा भवसागर, भव म्हणजे संसार आणि सागर म्हणजे समुद्र, म्हणून भवसागर म्हणजे हा समुद्र, संसारूपी समुद्र तरुण जावा आणि भगवंताची भक्ती करून आपला आणि आपल्या वंशाचा उद्धार करून घ्यावा. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 11व्या दशकातील अंतरात्मा विवरण नावाचा 8वा संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.